सोलापूरमधलं काय मिस करता? म्हणजे असं तुम्हाला मोठं होण्यासाठी गाव सोडावं लागेल, पण एखादी गोष्ट कोणती नाही, मिस करता? सोलापूर माझं कुटुंब मिस करतो मी. आता माझे आई वडील गेले, म्हणजे एकच बहीण शिल्लक आहे, भाऊ बहीण सो गेले. पण आमचं घर जे जुनं होतं ना, तिथे मला खूप शिकायला मिळालं, तिथे खूप प्रेम मिळालं, खूप वात्सल्य मिळालं, ऊब मिळाली. आणि मुख्य एवढं असून सुद्धा मला कोणी अडवलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञान सगळं, संगीत साहित्य चित्रकला याचं सगळे भरभराट म्हणजे वाढ झाली. मित्रवी सरदेशमुखांकडे मी टेल ऑफ टू सिटीज शिकायला जायचो. मला अभ्यासाला नव्हती. अभ्यासाकरता बारकांकरता अभ्यास करू नकोस, त्या विषयावर प्रेम करून अभ्यास कर, हे मला लहानपणी सगळं जे झालं त्याच्यामुळे मी खरं घडलो. ते आणि IITतले मित्र यांच्यामुळे मी एवढं सगळं लिहू शकलो. म्हणजे बरोबर. असं एखादं शहर की तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही पुण्यात राहताय, की अमेरिकेतलं, जपानमधलं, त्या ठिकाणी पण निवांतपणे असं आपल्याला लिहिता वाचता आलं असतं? नाही, असे बरेच. मला लंडन खूप आवडतं ॲक्च्युली. लंडन माझं ऑफिस होतं ग्रीन पार्कला, सेंट्रल लंडनमध्ये. ते कल्चर खूप आहे, थिएटर डिस्ट्रिक्ट आहे, थिएटर तसं अमेरिकेचं मॅनहॅटनचं ब्रॉडवे आहे. पण आणि मला मॅनहॅटन फार आवडतं, सगळे दुकानं. पण मला शांतपणे लिहायचं वगैरे असेल तर काय मला कुठलीही जागा चालते. असं काही लंडनच पाहिजे भाग नाही, पण अनेक ठिकाणं आहेत. म्हणजे पैसा तुमच्यासाठी काय आहे? नाही, पैसा मला मुलाकरता तो जमवावा लागला, आणि त्याच्यापेक्षा मी जास्त झाल्यानंतर म्हणजे मला पुरेल एवढा पैसा झाल्यानंतर मी थांबलो. नाही तर मी काय आणखीन 40 कोटी जमवून मग रमी खेळ कुठे, बिलियर्ड खेळ कुठे, मी CEO ऑफ L&T वगैरे असं तसं काहीतरी लिहून मर्सिडीजमधनं फी वगैरे असलं भोक्कड आयुष्य मी जगलो असतो, किंवा अमेरिकेत जाऊन स्थायी झालो असतो. मला तसलं काही आवडत नाही. काहीतरी भरीव केलं पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या विषयात, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, गणित, संख्याशास्त्र, नंतर अर्थशास्त्र, मानसशास्त्र, मनोविकार, कायदा, संगीत साहित्य, चित्रकला, चित्रपट, व्यवस्थापन, अकाउंटिंग, कॉस्टिंग, या इतक्या काहीतरी 15 विषयांवर इतकी व्हरायटी आहे की एखाद्यामध्ये ही नावं विषय सुद्धा आपण घेऊ शकत नाही अशी. प्रत्येकावर 2-3 आणि अतिशय सखोल पुस्तकांनी सोप्या भाषेत लिहिणं. प्रत्येक म्हणजे मुसाफिरला बाकी 40-50 सगळी लोकांचं मला प्रेम जे मिळतं ना. मी परवा पुण्यात एक बुक फेअर झाली होती. मी 2-3 तास होतो. 1 सेकंद मी स्वतःची पाठ थोपटून 1 सेकंद गेला नाही की 10-20 लोक असे झुंबडासारखे येत होते, सह्या फोटो घेत होते. नुसते फोटो सह्या नाही, ते प्रसिद्धीकरता मी हपवलेलं नाही. मला या पुस्तकामुळे माझं आयुष्य बदललं, या पुस्तकामुळे मी एक करिअर केलं, या पुस्तकामुळे माझं नैराश्य केलं, या पुस्तकामुळे मी आत्महत्येपासून परावृत्त झालो, ह्या पुस्तकामुळे उद्योजक झालो. हे मला प्रत्येक जण जे सांगत होता, बरोबर, ते बघून मी जे चाट होत होतो. आणि मी आज बाहेर गेलो की 15-20 लोक, म्हणजे त्या चेहरा जो आदर दिसतो, प्रेम दिसतं, ते मला जगवतं. मला बाकी काही म्हणजे पैसा, प्रसिद्धी, मी कुठल्या गाडीतून जातो, कुठल्या वॅगनरच का निवडली, दुसरी का नाही घेतली त्याला थोडीशी? नाही, मग ती एक तर ऑटोमॅटिक आहे. मला या वयात मी इकडे तिकडे जातो, ड्रायव्हर ठेवलेलं नाही, खरं ठेवायला पाहिजे. पण तुम्हाला चालवायला ती सोपी जाते, पार्किंगला सोपी जाते, एवढंच. मला काय बाकी कारण नाही. काय शोभाजी करायची त्याच्यावर आणखी.